नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी आणि आपण पाहतात प्रबोधन दिशा. महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि डिजिटल बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महिलांसाठी NCMC स्मार्ट कार्ड उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक शिवाजी खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली NCMC कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आलेले. या शिबिराचे उद्घाटन स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या. महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटी बस प्रवासात मिळणाऱ्या सवलतीचा लाभ सहज मिळावा यासाठी स्मार्ट कार्ड नोंदणी करण्यात आली असल्याचे स्थानिक नगरसेवक शिवाजी खोपडे यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि डिजिटल सेवांच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. तर ह्या योजनेबद्दल आधीपासून माहिती होतं, पण ते तिथे जाऊन वेळ काढून कधी लाईन मध्ये उभं राहायचं तेवढा वेळ मिळाला नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी हे जे आयोजन केलं आणि एकदम विदिन 5 मिनिट्स हे जे काम झालं, ही खूप चांगली गोष्ट आहे. आमच्यासाठी डिजिटली पुढे अपडेटेड राहणं खूप सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. एव्हरी वर्किंग वुमेनसाठी किंवा घरोघरी काम करणारे म्हणजे सगळ्यांसाठीच ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी हे जे सपोर्ट केला आणि एकदम इझिली अवेलेबल करून दिला. मी ठाण्यामध्ये बघितलेलं आहे की 3 ते 4 तास महिला तिथे लाईन लावून उभे असतात. माझ्या घरातल्या मेंबर पण गेलेले आहेत, पण मला ऑफिसमध्ये वगैरे जाताना आल्यामुळे ते माझं काम 5 मिनिटात होईल असं वाटलं नव्हतं. तर हे या ठिकाणी जे एवढं छान प्रकारे अरेंज केलं ते छान चांगली गोष्ट आहे. हो, ते इथे आता मी ऐरोलीमध्ये लहानपणापासून मोठी झालेली आहे, तर हे सगळे आयोजन इथे केले जातात आणि ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत. खूप इझिली ते सगळं अवेलेबल केलं जातं आणि सगळ्यांसाठी खूप सपोर्टिव्ह आहे. ही एकच योजना नाही, बाकी सगळ्या ज्या पण पॉसिबल योजना असतील त्या सगळ्या खूप छान प्रकारे इथे आयोजन केलेलं जातं आणि खूप सपोर्टिव्ह वेने सगळ्यांना आवर्जून बोलवून वगैरे सगळं हँडल केलं जातं. आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4च्या वतीने ऐरोली विधानसभेचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री लोकनेते गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर युवा नेते संदीपजी नाईक साहेब, माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब आणि सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या प्रभागाचा नगरसेवक या नात्याने मी NCMC कॅम्प कार्ड वाटप NCMC कॅम्पचं आयोजन केलं होतं. आणि या आपण पाहिलं असाल की या विभागातील सर्व महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांनी आज चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 250 ते 300 कार्ड या ठिकाणी आज नोंद झालेली आहे. आणि हे कार्ड विशेषतः कुठलेही चार्ज न घेता आपण स्वतः या कार्डचे पैसे देणार आहोत, चार्ज देणार आहोत आणि नागरिकांना या ठिकाणी आपण या कार्डचं मोफत वाटप केलेलं आहे. आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांची आम्हाला नेहमी शिकवण असते की समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि याच भूमिकेतून आज या ठिकाणी साहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, आणि या भावनेतून आम्ही आज या NCMC कार्डच्या शिबिराचं आयोजन केलं होतं. सर्व नागरिकांनी एक चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खरोखर मी नागरिकांना धन्यवाद देईल. आणि आज मी या शिबिराच्या निमित्ताने सांगू इच्छितो की या प्रभागाचा जबाबदार नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी भविष्यामध्ये देखील ज्या ज्या योजना येतील, मग त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या योजना असतील, राज्य शासनाच्या ज्या योजना असतील, केंद्र शासनाच्या ज्या योजना असतील, त्या निश्चितपणानं गरजू घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून होणार आहे. या शिबिरामध्ये सर्व
प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे त्याचबरोबर माझ्यासोबत असणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच आम्ही ही योजना परत पुढे राबवणार आहे. आज आपण सेक्टर 16-17 मधील नागरिक या ठिकाणी आणि सेक्टर 5 मधील काही नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यामध्ये सेक्टर 3 मध्ये आपण सेक्टर 3 या विभागामध्ये हा उपक्रम राबवणार आहोत आणि त्याची माहिती आपण त्या नागरिकांना देणार आहे की जेणेकरून त्यांना या शिबिराची माहिती होईल आणि जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषतः 13 वर्षा पुढील ज्या महिला आहेत आणि 65 वर्षाच्या पुढील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना याचा फायदा घेता येईल. आणि एसटी महामंडळाचे जे स्मार्ट कार्ड आहे ते अत्यंत सोयीस्कर आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता डिजिटल युगामध्ये आपण चाललेलो आहोत, त्याच्यामुळे या कार्डची देखील तेवढीच गरज आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी आवाहन करेल की आपण या माध्यमातून या स्मार्ट कार्डचा फायदा घ्यावा. आपल्याला कुठल्याही प्रकारचे यासाठी चार्ज लागणार नाहीत. सर्व चार्ज आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या प्रभागाचा नगरसेवक म्हणून या नात्याने, कारण ज्या विश्वासाने तुम्ही त्या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे त्याच विश्वासाला पात्र ठरत त्या ठिकाणी ही माझी जबाबदारी आहे की प्रत्येक योजना ही माझ्या नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच माध्यमातून विविध शिबिराचं या ठिकाणी मी भविष्यामध्ये देखील आयोजन करणार आहे. त्याचा फायदा आमच्या नागरिकांना होईल. आजच्या दिवशी हे ठामपणे मी सांगू इच्छितो. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन न्यूज मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.